गाईज आपण परत आलेलो आहे आपले एका नवीन मित्रासोबत. काय नाव आहे भाऊ? सिद्धांत. जय शिवराय. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की लोकांना अशी का भीती वाटते की कॅमेऱ्याच्या समोर बोलायला का भीती वाटते आणि चार लोक काय विचार करतील असं आपल्याला का वाटतं काय पण करायला गेल्यावर? कारण की सीन असं आहे की पहिली गोष्ट त्यांना कॅमेरा पुढे यायची प्रॅक्टिस नसते, त्यामुळे ते घाबरतात. म्हणजे कम्युनिकेशन फिअर असतं की नाही का, कुणाशी जास्त कधी बोललेलं नसतं. आपल्याला लोकांशी कम्युनिकेट केलं पाहिजे, कॅमेऱ्यासमोर उभं राहिलं पाहिजे किंवा म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण रेडी राहिलं किंवा म्हणजे काही आपल्याला त्यासाठी प्रिपरेशन राहिलं. आणि कॉन्फिडन्स म्हणजे काय? कॉन्फिडन्स म्हणजे हेच की म्हणजे ती गोष्ट करून करून आपल्याला आलेला कॉन्फिडन्स, म्हणजे नाही का आपण आपली भीती मारून पुढे जातो, ते म्हणजे आपला कॉन्फिडन्स होतो. अच्छा, आता तुम्हाला इंग्लिशमध्ये काय प्रॉब्लेम येतो? इंग्लिशमध्ये हेच आहे की कम्युनिकेशनची मला किंवा मी इंग्लिशमध्ये कम्युनिकेटच करतो बिकॉज मी मराठी म्हणजे जी भाषा मराठी मराठीच यूज करतो. मला असं कधी म्हणजे वेळ नाही आली की मी थोडीशी इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करतो, त्यामुळे मला तो प्रॉब्लेम. अच्छा, आता ह्या गोष्टीला आपण कसं सॉल्व्ह करायचं काय वाटतं तुम्हाला? म्हणजे कम्युनिकेशन करूनच होऊ शकतो किंवा नाही का, समजा आपण समजा इन्स्टा आहे आयवरती नाही का बॉटवरती आपण चॅट करू किंवा नाही का सतत कम्युनिकेट करून गोष्ट मारू शकतो. मला तर कधी ती वेळ नाही आली की मी थोडीशी इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करू, त्यामुळं मला तर एवढं काय नाही. बट असं काय नाही, कम्युनिकेट करू शकतो बट मला थोडंसं म्हणजे अडचण होती. बघा गाईज, आपल्याला ते मनातले मुगलं मारून टाकायचे तर मी त्यांना तेच सांगितलं. आता ते तुम्हाला सांगतील की मी एक्झॅक्टली तुम्हाला काय सांगितलं. भीती, लोक काय विचार करतील, रिजेक्ट झालं तर काय आणि मी पडलो तर काय, ह्या गोष्टींना आपण काय नाव दिलं दादा? अफजल खान, शाहिस्ते खान किंवा म्हणजे मुघलांनी जेवढी बी आपल्याला म्हणजे एक काळ होता जेव्हा म्हणजे लोक त्या मुघलांना घाबरायची. शिवाजी महाराजांनी कॉन्फिडन्स आणून त्यांच्याशी लढले, तेव्हा जाऊनच म्हणजे लोकांमध्ये बी तो कॉन्फिडन्स होता. त्यामुळं लोक आता घाबरत नाही किंवा नाही का खऱ्याला म्हणजे एकदम पुढं आणून हे आपल्याला महाराजांनी शिकवलं. त्यामुळे आपल्याला म्हणजे ती गोष्ट फॉलो केली पाहिजे, कॉन्फिडंट राहिलं. दादा अजून एक गोष्ट सांगतो, जी स्वराज्याची लँग्वेज आहे ना ती म्हणजे मी करू शकतो. ठीक आहे, आता मी एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला पण आणि दादाला पण सांगतो. निगेटिव्हिटी म्हणजे औरंगजेबाची लँग्वेज, म्हणजे मी करू नाही शकत, मी हेच आहे, मी तेच आहे, मी मराठीतून आलो, मी इंग्लिश कसं बोलू. हे फक्त इमॅजिन करायचं की आपण महाराजांच्या मागं महाराज आपल्या मागं थांबले, त्यांच्या पुढे तुम्ही काय बोलणार? मी करूच शकतो असं बोलू शकतो असं, बरोबर ना? मग तसंच कॉन्फिडन्स म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. तुम्हाला काय वाटलं जेव्हा मी तुम्हाला म्हणलं की महाराज तुमच्या मागं थांबले, त्या एनर्जीमध्ये बोला? तेव्हा मला म्हणजे असं कॉन्फिडन्स आला, म्हणजे नाही का एक आत्मविश्वास एक वेगळा की हा बाबा मी करू शकतो असं. अच्छा, मग आता तुम्हाला जर कोणाला संदेश द्यायचा असला जो अनकॉन्फिडंट आहे तर त्याला तुम्ही कॉन्फिडंट बनण्यासाठी काय संदेश देणार? हे बघा, कोणी माणूस काही करू शकतो. जर महाराज म्हणजे एवढं मोठं स्वराज्य उभं करू शकतात तर तुम्ही लाईफमध्ये काय ना काय करू शकता. त्यामुळं बी कॉन्फिडन्स, महाराजांना मनात ठेवा आणि आयुष्यात प्रत्येक गोष्ट ज्याला तुम्ही घाबरता ती करून दाखवा. अच्छा, त्या गोष्टी मानतात. अच्छा, आता आपल्याला असं वाटतं का की जो माणूस आपल्याला सांगणार असतो मेन टायमाला तो अगदी असंच पाहिजे की त्यांनी आपल्याला महाराजांचं एक्झाम्पल दिलं पाहिजे? पण आत्ताच्या काळातले माणसं आहेत ते म्हणतात की तू नाही करू शकत, ते हसतात आपल्यावर, मुघलांचंच काम करतात ते, बाकी काय काम करत नाही. पण आपल्याला फ्रेंड ग्रुप कसा सिलेक्ट करायला पाहिजे? फ्रेंड असा सिलेक्ट केला पाहिजे जो म्हणजे आपल्या मावळ्यांसारखा आपल्या महाराजांच्या मागं कसा पाठीशी उभा राहिला, म्हणजे त्यांचे मावळे वगैरे सगळे आपण बी म्हणजे तशीच निवडली पाहिजे. तेव्हाच एक स्वराज्य बनू शकतो, तेव्हाच आपली लाईफ एक चांगली बनू शकते. चांगला लाईफ पार्टनर आपल्याला पाहिजे, चांगले म्हणजे अशी लोक आसपास पाहिजे जे आपल्याला पॉझिटिव्ह फील करून देतात. तेव्हाच जाऊन आपण पुढे जाऊ शकतो. जिजाऊसारखी आई पाहिजे, तेव्हाच आपण म्हणजे आयुष्यात काहीतरी करू शकतो. बरोबर बोलतो. आणि मी जे तुम्हाला एक्झाम्पल दिलं फॉर एक्झाम्पल छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्या एक्झाम्पल काय वाटतं तुम्हाला? त्या एक्झाम्पलबद्दल म्हणजे एकच आहे की माणसाने कधी पण आहे ना असं कॉन्फिडंट म्हणजे होवं नाही किंवा नाही का स्वतःला असं नाही का सोडून नाही द्यावं की आता सगळं संपलं. जर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे घाबरले नाही कधी, म्हणजे त्यांना तुम्ही बोलला 40 नाही का दिवसात ठेवलं, ते घाबरले नाही, मग आपण का घाबरायचं? कोणतीही गोष्ट कधी ना कधी होणारच आहे, ते होणार आहे. त्याला घाबरून असं सोडणं ही चांगली गोष्ट नाही. म्हणजे वाघासारखं राहावं संभाजी महाराजांसारखं. आणि दादा मला प्रत्येक वेळेस असंच वाटतं की नाही का, आता हे जे माणसं कारणं बनवतात त्यांना फक्त महाराजांचा फोटो दाखवायचा आणि म्हणायचं की कुणाची कारणं मोठं त्यांच्या पुढं बोलून दाखव फक्त, काय वाटतं? आणि तोपर्यंत त्यांना फोटो दाखवायचा जोपर्यंत ते स्वतः त्यांच्या चैनी नाही तोडत मधल्या. काय वाटतं ह्याच्याबद्दल? कसं आहे
ज्याला करायचं नाही ते कारण देतात, पण ज्याला करून दाखवायचं आहे ना ते कधीच कारण देत नाही. ज्याला पहाटे 6ला उठायचं आहे तो 6ला उठणारच, तो काही करणारच, तो कारण देणार की नाही का मी करू नाही शकत किंवा काय नाही किंवा मला हेच झालं लेटच झालं किंवा हे. ज्याला जो टायमिंगला जे करायचं तो माणूस करणार. तसं महाराजांनी केलं आपल्यासाठी, त्यांना ते करायचं होतं ते त्यांनी केलं. प्रत्येक महापुरुषांनी आपल्यासाठी केलं कारण की ते त्यांना करायचं होतं. तसं आपण बी त्यांच्यासाठी केलं पाहिजे की त्यांनी आपल्याला एवढा इंडिपेंडन्स दिला आहे, एवढं हे सगळं दिलं आहे. त्यांनी एका लाईफमध्ये एवढे गोष्टी करून गेले तर आपण बी आपल्या लाईफमध्ये ना म्हणजे करिअर तरी केलं पाहिजे. म्हणजे स्वतःचं काय आहे ना, त्यांनी तर इतके लोकांसाठी केलं, पण आपण स्वतःचं काय ना करिअर केलं पाहिजे. आपण म्हणजे असं धरून नाही चाललं पाहिजे की नाही माझ्याची मी म्हणणार नाही किंवा काय, केलंच पाहिजे. अच्छा, आता एक प्रश्न विचारतो. समजा इथं महाराज आहे, महाराजांचा दरबार आहे फॉर एक्झाम्पल, आणि तुम्हाला लोकांना संदेश द्यायचा कॉन्फिडंट बनण्याचा, तर तुम्ही काय म्हणणार? मी तर एकच म्हणेन की असं काय माझ्या डोक्यात नाही माहिती. सगळं जे मनातून येतं ते सांगा. म्हणजे हेच की म्हणजे महाराजांना बघून आपण म्हणजे कॉन्फिडंट राहिलं पाहिजे आणि ते काय करतात त्यांना आपण फॉलो केलं पाहिजे. त्यांचं म्हणजे नाही का एक आपण हे म्हणतो की जसे आपल्याला आपले आईबाप म्हणजे मोटिवेट करतात, तसं त्यांना एक आदर्श बनून आपण आहे ना मोटिवेट झालं पाहिजे. अच्छा, मी एक ॲनॉलॉजी फॉलो करतो. मी असं समजतो की आपल्याला महाराजांनी एका मोहिमेवर पाठवले स्वराज्यातून, ठीक आहे, आणि आपल्याला आता जाऊन मनातलं स्वराज्य जिंकायचं आहे, मनामध्ये महाराज आहेत. पण आजकालचे लोक आहेत ना नशा ह्या सगळ्या औरंगजेबाची गुलामी करण्यामध्ये व्यस्त आहेत, ठीक आहे. मग मला काय म्हणायचं आहे की ॲक्च्युलीमध्ये त्यांच्यामधले महाराज जिंकायचे. कसं जिंकणार? त्यांच्यामधले अफजल खान महाराज, त्यांच्यामधले शाहिस्ते खान महाराज, महाराजांनी घेतलं. त्यांना महाराजांचं एक्झाम्पल देऊन त्या गोष्टी, कारण की जातीपातीपण हेच फक्त औरंगजेबाची गुलामीच आहे. ह्या ॲनॉलॉजीबद्दल काय वाटतं? आणि मी प्रत्येकाला महाराजांचा मावळा समजतो आणि मी असं समजतो की त्याच्या मागं महाराजच थांबले. तुमची ॲनॉलॉजी एकदम म्हणजे बाय द वे बरोबर आहे की म्हणजे नाही का महाराजाचं एक्झाम्पल देऊन सगळ्याचे म्हणजे व्यसन मुक्त करणं किंवा म्हणजे नाही का जातीपाती हे सगळं विसरून माणसाला एक करणं. कारण की हे सगळे म्हणजे नाही का समाजाला लागले तुम्ही म्हणताय जातीपाती वगैरे. आता कसं आहे सगळे जर आपले माणसं आहेत, सगळे जर इंडियाच आपले, तर आपण कशा लोकांना ठेवतो मानायचं, सगळे आपले भाऊ बहीणच आहेत पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की सगळ्यांनी म्हणजे असं एक राहिलं पाहिजे. महाराजांना आदर्श त्यांनी कधी भेद न केला आपण का आपण म्हणजे हिंदू मुसलमान आजकाल बघायला भेटतो तरी का करावं. जर महाराज म्हणले की नाही का एक मुसलमानाची त्यांची दुश्मन होती नाही का, त्यांची बहीण होती, त्यांनाच त्यांनी स्वतःची बहीण मानली, दुश्मनाची बहीण असेल तर आपण का म्हणजे असं भेटतो हे बी नाही केलं पाहिजे. महाराजांची जी मेंटॅलिटी कायम आपलं एक आदर्श राहिली पाहिजे. सगळे आपण एक माणसं आहे ना, एकाच आईच्या पोटी आपण जन्म घेतो, तर आपण वेगळे कसे. आणि शेवटी मला आता एक गोष्ट मेल्यावर महाराजांसमोर मीटिंग फिक्स आहे. मग तुम्ही हेच बोलणार का त्यांच्यासमोर की मी नाही करू शकतो, हे असं आहे तसं आहे? मी तुम्हाला म्हणलं की आपले जर मेल्यावर महाराजांसमोर मीटिंग फिक्स आहे, त्या दिवसापासून ह्या टाईमपासून तुम्ही कसं जगणार? मी म्हणजे कॉन्फिडन्स हा मी आयुष्यात काहीतरी केलं आहे त्यामुळे मला आता म्हणजे एकदम कॉन्फिडन्स उभा आहे. कारण मला असं तोंड नाही लागलं काय आयुष्यात करू शकतो. अच्छा, आणि मी लोकांना अजून एक 2 कॉम्प्लिमेंट देतो. त्यांना म्हणतो आपल्याला फक्त जज करायचा अधिकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आहे, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट मी लोकांना असं सांगतो की आपण हे आहे महाराजांचे, ठीक आहे, म्हणून स्वतःला अंडरस्टिमेट नाही करायचं. ही ह्याच्याबद्दल काय वाटतं मी असे कॉम्प्लिमेंट देतो. मी तिसरं कॉम्प्लिमेंट देतो की मी तुम्हाला मागे छत्रपती शिवाजी महाराजांना बघतोय, जर खाली नको एकदम लीडरसारखं राहिलं पाहिजे. आपण दुसऱ्याचं नाही का मोटिवेशन बनवलं आपलं मोटिवेशन की हा मराठी माणूस किंवा नाही हा माणूस त्याला फॉलो प्रत्येकाला हेल्प केलीच पाहिजे. म्हणजे प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक मी जर सिम्पली असं बघतो की महाराजांची ठीक आहे, त्यांच्या मनात मला मारायचे आणि महाराज मला विचारणार तू काय करत होतो ते, लाईक मी असा विचार करतो. आणि दुसरी गोष्ट मी पण तुम्हाला महाराजांच्या पोरं बोलते आणि तुम्ही जर बरोबर, मग आपली रिस्पॉन्सिबिलिटी किती मोठी आहे.
ह्या गोष्टी आपण विसरायच्या ना. आता ह्या गोष्टीला आपलं असे एक एक्झाम्पल करून दाखवतो. आता स्वराज्याचं म्हणजे काय, स्वतः पुढे जायचं. स्वराज्य म्हणजे स्वतःचं स्वराज्य, स्वतःचं राज्य, एक्झाम्पल करून प्रत्येक माणसाचं स्वतःचं. आणि मला असं म्हणायचं की छत्रपती शिवाजी महाराजांना बसून स्वराज्य नाही भेटलं तर मग आपण असं एक्सपेक्ट का करायचं की मला बसून सगळ्या गोष्टी भेटतात. जर त्यांनी फाईट केलं तर आपला धर्म आहे फाईट आपण बट त्यांना आपण आदर्श मानतो, सगळ्या गोष्टींना आपण आदर्श पुढे. आता एक लास्ट गोष्ट बोलतो ती म्हणजे LICची पॉलिसी तर माहीत असते, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. आता जर मला कोणी म्हणलं की मृत्यूच्या नंतर काय, मग मी त्यांना असं सांगतो मृत्यूच्या नंतर ते म्हणजे गिफ्ट आहे महाराजांकडून, आणि मृत्यूच्या नंतर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी काय वाटतं? नाही, बरोबर आहे सर. ॲक्च्युली मी मरण्यानंतरचा विश्वास म्हणजे असा काय हे करत नाही. लाईफमध्ये माझ्यासोबत महाराज सगळे महापुरुष असं वाटतं मी लाईफमध्ये काहीतरी करावं, नाही का. जेव्हा मी महाराजांचे फोटो बोलत नाही किंवा नाही तर कुठले महापुरुष वाटावं नाही तिथं जायला सुद्धा आपल्याला काही नाही शरम वाटतं. आपल्याला ते फक्त काहीतरी केलं पुढं जाऊन आपल्याला असं वाटावं त्यांच्या पुढं नजर खाली झाली नाही पाहिजे, पण त्यांच्या पुढे आपण ताट मारण्यास उभं Guys, आता खूप हार्ड वाटतं तुम्ही महाराजांचे. आता मी तुम्हाला असं सांगतो महाराजांचे, ठीक आहे. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं की आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस यातना देऊन त्यांनी चैनीत असून त्यांनी हार नाही मानली, तर मग आपल्याला ह्या इनविजिबल गुलामीत राहायचा काय अधिकार नाही आहे पहिली गोष्ट तर. आणि आपण हार मानायचा तर काहीच अधिकार नाही आहे, कोणी त्याला हार मानायचा अधिकार नाही. आपलं कारण आहे का? महाराजांनी चैनीमध्ये हार नाही मानले तर आपण ह्याच्यामध्ये हार कसं का